झी 24 तास एक पाऊल पुढे। कुपोषणामुळे एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली। एकीकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी पालघरमध्ये कुपोषण निर्मूलन आणि बाल आरोग्य संबंधित योजनेचा शुभारंभ केला, मात्र त्याच वेळी नंदुरबारमध्ये एका 10 वर्षीय मुलाचा कुपोषणाने मृत्यू झालाय। विक्रम वसावे असं या मुलाचं नाव आहे। प्रकृती बिघडल्याने त्याला अक्कलकुव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याची प्रकृती तिथे आणखी ढासळली। त्याला नंदुरबारच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला, मात्र त्यावेळी रुग्णवाहिकेची तरतूद असतानाही ती देण्यात आली नाही। त्यामुळे पैसे नसलेल्या विक्रमच्या आईने त्याला माघारी घरी नेण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यातच विक्रमचा मृत्यू झाला। कुपोषणासोबतच प्रशासनाने दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे विक्रमचा मृत्यू झालाय। हा तोच नंदुरबार जिल्हा आहे ज्या जिल्ह्याची निवड कायम काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कुठली योजना राबवण्यासाठी करतात। या ठिकाणी हा आदिवासी जिल्हा आहे। धुळे जिल्ह्यातून वेगळा जिल्हा आदिवासी जिल्हा नंदुरबार करण्यात आला, सुविधा तिथे मिळाव्यात म्हणून इथले लोकप्रतिनिधी आदिवासी आहेत। मात्र ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। एका आदिवासी जिल्हा झाल्यापासून शासन या ठिकाणी खर्च करते, मात्र हा पैसा जातो कुठे असा संतप्त सवाल नंदुरबार मधले नागरिक विचारतात। ते त्यांचंही म्हणणं की हा जो पेशंट आहे तो आमच्याकडे ऍडमिटच नाही। ऍक्च्युअली ते जे बोलत आहे त्याची जी चौकशी ती आम्ही स्पष्ट करून म्हणजे तिचं चौकशी तुम्हाला त्याचा अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठांनाही कळवणार आणि तसं तुम्हालाही आम्ही माहिती देणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।